मालवण मच्छी मार्केट परिसरात प्लास्टिक पिशवी विक्री करण्यासाठी कट्टा येथून आलेल्या एका व्यावसायिकावर नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कारवाई करत टेम्पोसह सुमारे 500 किलोच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई करण्याची कार्यवाही सुरू केली आहे। मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता विभागानं केलेल्या कारवाईनं मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी अधिकारी वर्गाचं कौतुक केलंय। आज मी नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसला असता माझ्या केबिनमध्ये बसलो होतो। काही अधिकारी मला येऊन भेटले आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की आज जी स्वच्छता मोहीमचं जे चालू आहे, स्वच्छ पाहिजे, मालवण शहर सुंदर स्वच्छ पाहिजे, त्याच्यासाठी आपण ही सगळी कारवाई करत आहोत। आणि त्याने मला बाहेरून दाखवलं त्याने की 500 किलोचा साठा आज त्यांनी जप्त केलेला आहे। मी त्यांचं खरोखरच त्या अधिकाऱ्यांचं कौतुक म्हणजे अभिनंदन करतो। आणि यांच्या पुढे अशीच स्वच्छता मोहीम किंवा जनावरं असतील किंवा कुत्रे असतील, अशीच मोहीम आपण राबवावी। खरोखरच मी तुमच्या मालवणवासियांतर्फे तुमच्या या अधिकाऱ्यांचं मी आणि नगरपालिकेच्या सीओंचं मी अभिनंदन करतो। अशीच कारवाई पुढे चालू ठेवावी हीच माझी इच्छा। मी स्वच्छता निरीक्षक मालवण नगर परिषद मालवण। मी आज मच्छी मार्केटच्या इथं फेरी मारत असताना माझा कर्मचारी घेऊन तिथं मला प्लॅस्टिकचे व्यापारी आढळले। तुम्ही तिथे कारवाई केली। एक 500 किलोचं प्लॅस्टिक आम्ही जप्त केलेलं आहे। ते कट्ट्यावरून येऊन इथे मार्केटमध्ये व्यापार करत आहे सिंगल प्लॅस्टिकचा। त्याच्यावर आम्ही ती गाडी जप्त केली आहे आणि नगर परिषदेकडे आणली। त्यांना म्हटलं 5,000 रुपये फर्स्ट टाईम दंड होईल, नेक्स्ट टाईम जर परत तुम्ही आला तर त्याच्यावरती म्हणजे 10,000 15,000 म्हणजे टप्प्याटप्प्याने दंड वाढला जाईल। त्याने सांगितलं माझं दंड वगैरे काय त्यांनी भरलेलं नाही आहे। त्यांनी म्हटलं सगळं जप्त करा आणि तुमच्याकडेच ठेवा। पर यांना मालवणवासियांना एक आवाहन करतो आम्ही नगरपालिकेद्वारे की यापुढे कोणी प्लॅस्टिक जर सिंगल यूज प्लॅस्टिक यूज केलं तर त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येईल। जे बाहेरून येणारे व्यापारी आणि जे स्थानिक व्यापारी यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल नगरपालिकेद्वारे।